नमस्कार मित्रांनो, राज सेतूमध्ये तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ खास आपल्या सर्व रोजगार सेवक बांधवांसाठी आहे. डिमांड जनरेट करण्यापूर्वी प्रत्येक कामगाराचा आधार स्टेटस चेक करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आधार ऑथेंटिकेशन, आधार सीडिंग, ए-बी-पी-एस किंवा डी-बी-टी यापैकी एखादीही प्रक्रिया पूर्ण नसेल, तर त्या कामगाराची डिमांड टाकताना खूप अडचण येऊ शकते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये व्ही-बी-जी रामजी पोर्टलवर ही सर्व माहिती स्टेप बाय स्टेप कशी चेक करायची ते पाहूया. सर्वप्रथम आपण व्ही-बी-जी रामजी पोर्टलवर लॉग इन कसं करायचं ते बघूया. व्ही-बी-जी रामजी पोर्टलवर लॉग इन नावाचा ऑप्शन आहे. त्यामध्ये क्विक लॉग इन यावर क्लिक करून आपलं राज्य सिलेक्ट करूया. महाराष्ट्र यावर क्लिक करून एक पेज ओपन होईल. त्यामध्ये लॉग इन करून घेऊ. फायनान्शियल इयर आणि आपला युजर आयडी, पासवर्ड टाकून लॉग इन करून घेऊ. मित्रांनो, लॉग इन झाल्यानंतर आपल्याला खूप सारे ऑप्शन दिसतील. जसे की रजिस्ट्रेशन, अपडेट ॲप्लिकेशन अकाउंट डिटेल्स, वर्क डिमांड, वर्क यापैकी आपल्याला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन अँड जॉब कार्ड यावर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये बघायचं आहे नो वर्कर्स आधार स्टेटस यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर एक पेज ओपन होईल. त्यामध्ये आपलं स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. तुमचं जे पण डिस्ट्रिक्ट असेल ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. त्यानंतर ब्लॉक जो तुमचा तालुका आहे तो सिलेक्ट करा. आपली जी पंचायत आहे त्याच्यावर एक क्लिक करा आणि जे व्हिलेज आहे त्याच्यावर क्लिक करून त्या लाभार्थ्याचा आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे. लाभार्थ्याचा आधार नंबर अचूक टाका. लाभार्थ्याचा आधार नंबर टाकल्यानंतर सर्च या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर एक पेज ओपन होईल. लाभार्थ्याचा आधार नंबर टाकल्यानंतर एक पेज ओपन होईल. त्यामध्ये स्पष्ट दिसेल की आधार सीडिंग झालेली आहे की नाही, आधार ऑथेंटिकेशन झालेली आहे की नाही, आधार ए-बी-पी-एस एनेबल आहे की नाही, ए-बी-पी-एस एनेबल डेटसुद्धा दाखवते. मित्रांनो, आपल्याला सर्वात लास्ट रिमार्क बघायचा आहे. रिमार्कमध्ये अनेबल फॉर डी-बी-टी असं असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जेव्हा अनेबल फॉर डी-बी-टी असेल, तरच तो लाभार्थी आपल्याला डिमांड टाकण्यासाठी घ्यायचा आहे. तर मित्रांनो, डिमांड जनरेट करण्यापूर्वी या चारही स्टेटस एकदा नक्की तपासा. जर एखादा स्टेटस पेंडिंग, नो किंवा फेल दिसत असेल, तर सर्वप्रथम ती अडचण दूर करा आणि त्यानंतरच डिमांड जनरेट करा. त्यामुळे पुढे कोणतीही अडचण येणार नाही. हा व्हिडिओ रोजगार सेवक बांधवासाठी उपयुक्त वाटला असेल, तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि व्ही-बी-जी रामजी रोजगार सेवक, ग्रामपंचायत, नरेगा आणि सरकारी कामाशी संबंधित अशाच उपयोगी माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी राज सेतू चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.